घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला काय काय झालं? कुठे आहेत राणा दादा? गेले. अहो जाणारच. तुमच्यासाठी थांबायला तुम्ही काय गावच्या पाटलीन बाई यार? अहो सर, मी तुम्हाला खरंच सांगते, काल त्यांनी स्वतःहून मला कॉम्प्युटर आणून दिला आणि माफी सुद्धा मागितली. माफी मागितली? माझी माफी मागितली? तुमची? पण हे सगळं खरं कशावरून? नाही नाही, मला सत्कार करून घ्यायचा नाही. तुम्ही तो कॉम्प्युटर घेऊन जा, नाहीतर मला परत बोलवतील वाड्यावर. हेड सर, मी सांगते. हा, तुम्ही गप्पा बसावर रेणुकाबाई. अहो सर, मी आता तुम्हाला कसं समजावू की? मी सांगतो ना, मी सांगतो तुम्हाला डिग्रीवाल्या बाई काय करायचं ते. तुम्ही एक काम करा, म्हणजे माझी खात्री पटेल. सांगा काय? हा, तुम्ही राणा दादाकडून लिहून आणा की त्याने कॉम्प्युटर शाळेला भेट दिला. बरं ठीक आहे. हा. चला निघा निघा. अंजली, अगं जाऊ दे की, कशाला नसत्या फंदात पडतेस? देऊन टाक की तो कॉम्प्युटर परत वाड्यावर. अगं असं कसं? आपण मुलांसाठी आणलाय ना तो, आणि मुलांना त्याचा किती उपयोग होतोय. अगं पण कॉम्प्युटर नव्हता तवा बी शिकवत होतोच ना आपण पोरासनी. अगं पण फक्त पुस्तकातलंच. कॉम्प्युटरवर मुलांना आपण जगभरातली सगळी माहिती शिकवू शकतो. होय. अगं तुझं ब्रेसलेट कुठे गेलं? ए अंजली, अगं आजार काय झालं? अगं पडलं असेल कुठेतरी. फार महागाचं नव्हतं ते. बरं चल, मला निघायचंय. आता कुठं मोर्चा? राणा दादाकडे वाटतं. हो. पण तू तर म्हणलेलीस आता त्याला नाही भेटणार म्हणून. अगं आता काय करू? हमी पत्रासाठी तरी भेटावं लागेलच ना. शेवटचं. हा धर त्याला. अरे गडे, ए शाबास. हा चला, वाह, ए शाबास. हा धर धर, सोड नको, धर. हा थांब तिथंच. वाजले किती? एवढा वेळ कुठं होतास? ते शाळेत गेलतो. शाळेत? अरे जेव्हा जायचं तेव्हा नाही गेलास आणि आता तालीम बुडून पळतोस होय तिकडं. हात बघू तुझा. कशाला? काय करतोय वस्ताद? जे करायचं तेच करतोय. तालीम बुडवतोस, कर म्हणतोय ना हात. नका वस्ताद, नाही बुडवणार तालीम. पर गंडा सोडू नका. अरे महाराष्ट्र केसरी व्हायचाय तुला, हिंदी केसरी व्हायचाय ना तुला. मग अशी तालीम बुडवून कसं चालेल? अरे सच्चा पैलवान कोण? जो मातीशी करत नाही गद्दारी, राहतोय ब्रह्मचारी. आणि तू त्या बाईच्या मागे लागलास होय. हा, तुम्हाला कसं कळलं? म्हणजे गेला होतास बारा गावलास. थांब, तुझा गंडा सोड. धार म्हणतोय ना. नाही म्हणजे मी गेलो होतो, पण माझं एक काम होतं. असं
पाल्या इकडे रे. या बघ, ह्यानं बी पोरींची कामं करत करत तिच्याशी लगीन केलं. त्याचं काय झालंय बघ. वाती वळतोय, झाडलोट करतोय. बर ते जाऊ दे, हात कर इकडं. वस्तात एकदा माफ करा बघू. या बघ, लास्ट टाइम सांगतोय, पुन्हा जर तालीम बुडवली तर गंडा सोडलाच म्हणून समज. पाल्या दार राणा कर सुरुवात. वस्तात म्हणतात ते खरे गड्या. कधी नाही ती तालीम बुडायला लागली. कुस्ती जवळ यायलाय. तर तालीम नाही बुडायला पाहिजे. जाऊ दे ती साखी न ते पाटकबाई. आपण त्यांच्या वाट्याला जायचं नाही म्हणजे त्या बी आपल्या वाटेला येणार नाहीत. अहो राणाजी आहेत का? हा बाई, तुम्ही परत तालमीत? अहो हो, माझं जरा काम होतं राणाजींकडे. रोज रोज काय असतं हो काम तुमचं? अहो सॉरी पण सॉरी काय सॉरी, एकदा सांगून कळत नाही वय. माग एकदा बाई तालमीत घुसली आणि 5 वर्ष ढाल नाही मिळाली तालमीला. हात जोडतो तुमच्या, परत नका येऊ तालमीत. राणा बघ बाबा काय ते. साखळी मागे आल्या असणार, दुसरं काय. हा हो भाई. अहो तुम्ही जाओ इथनं. अहो मला माहितीये तुम्ही कशाला आलाय तिथं. अहो मी तुम्हाला देणार आहे की तुमची वस्तू. अहो पण ते महाजन मास्तरांना पटत नाहीये. ते म्हणतात परत न्या. अहो त्यांचा काय संबंध. अरे सप्ते का नाही शाळा तुमची? अहो जरा थांबा ना, माझं त्यांच्याकडे काम आहे. राणा बाहेर जाऊन बोल. ठीक आहे. आणि परत आत नका येऊ. नाही नाही हो भाई. हो मी तुमचे हात जोडतो. अहो तुम्ही जा इथनं. हो मला माहितीये तुम्हाला काय हवंय ते. अहो तुम्हाला कसं समजलं? अहो आधी तुम्ही जाओ इथनं. अहो मला समजलंय. वस्तात माफ करा. हात बघू तुझा. अहो नग नग वस्तात नग. अहो माझी काय चूक आहे. हो ते स्वतःहून येतात इथं. अरे ती तुझ्याकडे येते हीच तुझी चूक आहे. वस्तात चूक झाली. अहो काय बी सजा द्या, बरं गंडा सोडू नका. ठीक आहे, मार 2000 जोर. चालतंय. बाल्या अरे पहिलवानांचं दूध आणि खुराक संपलंय, ते आणायला कुणाकडे तरी हात पसर रे बाबा. वस्तात अहो मी असताना दुसरे बाई हात पसरायची काय गरज आहे. उद्या 100 लिटर दूध आणि 100 किलो खुराक पाठवतो. अरे राणा समध्यांचं लक्ष आहे रे तुझ्यावर. लवकरच सरावाच्या कुस्त्या भरवतोय. हा सरावाच्या आहेत, पर 3 मिनिटात चितपट पाहिजे मला. आणि हारलास तर गंडाच सोडतो तुझा. नाही ताईसाब काय? लई कटाळा आलाय. कॉम्प्युटर आणला तेव्हा वाटलं साटलीवर गेम खेळायला मिळेल. सॉलिटर. हा तेच ते. पण रानादाना नेला उचलून, ते बी तुमच्या पुढनं. नेला नाही, आम्ही दिला. ते पण शाळेला तो मदत करतोय म्हणून. साळला का त्या मास्तरनीला? ताईसाब त्या मास्तरनीसाठी एकदा ऊस टाकला, मग पैसे, आणि आता कॉम्प्युटर. त्या बरमचाऱ्याचं व्रत टाकून बिकून द्यायचा विचार नाही ना? नाही, तसं झालं तर घरातच शाळा भरल. मला तर नाही बाई आवडत शाळा. ताईसाब तुम्हाला आवडती का हो शाळा? चंदा
तुझ्या डोक्याचा काय भोगा झालाय काय? त्यो बैल ब्रह्मचार्याचं व्रत सोडायचं नाही, गॅरंटी आपली. मोबाईलची बी 1 वर्षाची गॅरंटी असते. म्हणजे तुमची गॅरंटी म्हणजे गॅरंटी आहे म्हणा. राणादा ब्रह्मचारीच राहणार. पर समजा राणादा ब्रह्मचारी नाही राहिलं तर मग ती मास्तरीनच येणार ना या घरात, थोरली सूनबाई म्हणून. चंदा, असं होणार नाही. राणा भाऊजी ब्रह्मचारीच राहणार आणि ते ब्रह्मचारी राहावत म्हणून अख्खी तालीम पोचतोय आम्ही. आणि पुढं मागं त्यांनी लग्नाचा विचार जरी केला तरी असल्या कारकुंड्या पोरीच्या वाटाला जायचं नाही याची काळजी घेऊ आम्ही. हं? तू जा ग, चहा आण माझ्यासाठी. वय आणती. नशीब वस्तादांनी गंडा नाही सोडला. फाटक बाई लईच घाई घाई झाल्या साकी न्यायला. येणारच, महागडी वस्तू शेवटी. आपण चूक केली गड्या साखी घालून. आता द्यायची तर आणायची कुठनं. एकदा का बाईनं नवी साखळी बनवून दिली की इशाच संपेल. तालमीत बी लक्ष लागेल आणि कुस्ती बी जवळ आल्यात. राणादा, हा वाकून काय बघताय दुकानात? काय नाही, ते ते सराफ आहे का बघतोय. सराफाच्या दुकानात सराफच असणार. हा सराफ, हा हे बी खरं आहे. अरे राणादा, या की. हे राणादा नमस्कार. या की या. बसा. या की राणादा, बसा बसा. बसा की निवांत. हा काय झालं राणादा? बसा की तुम्ही. नाही म्हणजे इकडे कसं काय? ए पावशेर दूध सांग. नका नका, 2 शेर सांग, 2 शेर. राणादा आल्यात. अहो नका, त्याची काय बी गरज नाही. राणादा, हो नुसतं निरोप धाडला असता तर आलो असतो की वाड्यावर. नाही म्हणजे काय काम काढलं सर? हा ते काय नाही, तुमच्याकडं हे आहे का? म्हणजे हे हो, हे इथं हातात घालतात ना इथं. हातात? हा कड पाहिजे म्हणा की. हा 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 हाय हाय धावतो. हे बघा, सिंहाचं तोंड असलेलं हे ओळ्यासारखं आणि हे आपलं नुसतं साधं. बघा कुठलं पसंत आहे. हे नाही हो. मग हे नाही का इथं मनगटात घालत्यात. साखळीसारखं असतं. साखळी? हा. ब्रेसलेट म्हणा की. काय म्हणला? ब्रेसलेट असं वय. हा. हा हा धावतो. हा. हे बघा, हे एकदम नवीन डिझाईन आहे. हे नाही. नाही?
हे लई जाड आहे. सवय मग हा. हे बघा हे बी नाही. नाही यापेक्षा बी बारीक आहे. यापेक्षा बी बारीक म्हणजे हा झाल्या का माझ्या बुट्ट्या? हा होय तुमचे झालेत की हे बघा घ्या. हो दादा. हा? यांचं उद्या आधी मग माझं बघा. बर दादा हिशेबात लिहून ठेवा. हा बर बर लिहितो लिहितो. दादा मनगटाचं माप आहे ना हो? हा अहो ते नाही का आपलं कौशी 671. 671 हा म्हणजे ते नाही का कौशी 671 जातीचा ऊस असतो की नाही. ऊस एवढा आहे बघा म्हणते. अहो राणादा ऊस कधी पिकवला हवे मी डायरेक्ट साखरच येते घरात. नाही म्हणजे मापाची साखळी तरी आहे का जवळ? नाही हो. नाही हा एवढा आहे बघा. नाही थोडा कमी. एवढं नाही थोडं थोडं. हा हा एवढा. एवढ्याशा मनगटाचा पैलवान असतो कधी. काय तुम्ही पण पैलवानाचं मनगट एवढं असतं होय. अहो मग बनवणार तर कसं मी. हे बघा हे आहे ना. हे हा हे अहो हे लेडीज आहे बायका वापरते. बाईनं द्याय. हे फक्त घुंगरू पाहिजे. हा बर हे बघा म्हणजे कुणासाठी आहे? लग्ना बिग्नाचा विचार आहे का काय? हा. हे तुम्ही पण कर्मचारी आहे मी. नाही पण आत्ताच म्हणाला असं ना पैसेच द्यायचे म्हणून. दादा तुझा प्रश्न नाही काय विचार. हे काय म्हणला? ब्रेसलेट हा हे फक्त कधी देणार तेवढं सांग. 2-3 दिवसात बनवून आणून देतो वाड्यावर. हे नग 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 भाड्यावर नग मग देतावर आणून दे. नग नग हा? तिकडे बी नग. मीच येतो घ्यायला. तुम्ही म्हणाल तसं. येऊ. हा या. आणि हा ते बाईसाठी नाहीये बरं का. नाहीतर तुम्हाला वाटेल की बाईसाठी घेतोय म्हणून. काय येतो. या. चल अहो पिशवी येतो. या. वार गड्या वा. 2-3 दिवसात साखी मिळणार. एकदा का बाईंना साखी दिली की तालमीला मोकळं. हा नमस्कार. कसा आहे सा? ठीक आहे. हा निवांत आहे. कसं काय झालं तुमचं? निवांत चाललंय. खुशी दिसतंय. हो चला येतो. चला. काय पाहिजे का? कसा आहे सा? हाय बरं आहे. तुम्ही कसं आहे? ठीक ठीक चला. वाटत बाई. अहो 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 थांबा. अहो थांबा. अहो माझं काम आहे तुमच्याकडे. हा? अहो माझं काम आहे तुमच्याकडे. अहो अहो माहिती तुम्ही सकाळी कशासाठी आलता ती. अहो तुमच्याच कामासाठी गेलतो. कुठे? ते सराफाकडे. सराफाचा काय संबंध? महाजनांना पत्र हवंय. महाजनांचा काय संबंध? अहो त्यांना हमी हवी आहे. आता आता त्यांना कशाला सांगितलं? अहो 2-3 दिवसात देतो की तुमची वस्तू. मी तुम्हाच नाही हमी देतो. अहो मला नकोय हो हमी. त्यांना हवी आहे. हा? वस्तू त्यांची आहे का तुमची? पण दिली तुम्ही ना. कुठं?
मी दिली हो 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 2-3 दिवसात परत येतो की तुमची वस्तू. परत तुम्ही कोणत्या वस्तूबद्दल बोलताय? हा तुम्ही कोणत्या वस्तूबद्दल बोलताय? अहो मी कॉम्प्युटर बद्दल. कॉम्प्युटर? महाजन मास्तरांनी सांगितलंय तुम्ही शाळेला कॉम्प्युटर दिलात ना, मग आता तुम्ही तो परत घेणार नाही असं त्यांना लिहून हवंय. लेखी हमी पत्र मागितलंय त्यांनी, त्याशिवाय ते कॉम्प्युटर वापरू देत नाहीत आम्हाला. हा असं चला मग आत्ताच बोलतो त्यांच्याशी, बघू कसं नाही वापरू देत. ओ थांबा थांबा थांबा, तुम्ही असं दमदाटी करून आणलेला कॉम्प्युटर मी नाही वापरणार आहे. तुम्ही त्याचं लेखी लिहून देणार असाल ना तरच वापरेन, मी आधीच सांगते. आणि तुमचं जे काय लेखी हमी पत्र द्यायचंय ना ते देऊन टाका आणि काय तो विषय संपवा. ओ लवकर द्या बर का. हा